अमेरिका इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढू शकतात अशी शक्यता सध्या वर्तवली जाते. नाशिकमधल्या काही पेट्रोल पंप चालकांकडून कंपन्यांनी आता आगाऊ पैसे घ्यायला सुरुवात केलेली आहे. आपल्यासोबत नितीन धात्रक आहेत, ज्यांचा पेट्रोल पंप पण आहे आणि नाशिक पेट्रोल असोसिएशनचे ते सदस्य देखील आहेत. नितीनजी, नेमकी काय परिस्थिती, कंपन्यांनी हे आगाऊ पैसे का घ्यायला सुरुवात केली आहे आणि किती कंपन्यांनी सुरुवात केली आहे, थोडंसं सांगा. नाही, कंपन्यांनी आगाऊ पैसे म्हणण्यापेक्षा फक्त ज्या 3 PUC आहे त्यातली हिंदुस्थान पेट्रोलियम जे आहे त्यांनी गेल्या 2 दिवसापासून ॲडव्हान्स पेमेंट कंपनी काही वेळेस जेव्हा रेशनिंगची परिस्थिती येते किंवा अशी परिस्थितीवर तेव्हा घेऊ शकतात. म्हणजे आज HPCLने घेतले, उद्या बाकी 2 कंपन्या पण घेऊ शकतात ॲडव्हान्स RTGSवर. तसा कंपनीचा रूलच तसा आहे की ॲडव्हान्स RTGS घेऊनच ते प्रोडक्ट देतात. पण इतर वेळेस सकाळचं प्रोडक्ट तुम्हाला डिलिव्हर होतं आणि संध्याकाळपर्यंत तुमचं RTGS होऊन जातं, असं एक प्रॅक्टिसेस चालायच्या. पण आता ह्या युद्धसदृश्य परिस्थितीमुळे HPCL या कंपनीने ॲडव्हान्स RTGSवर सध्या डीलर्सला केलेलं आहे. याचं नेमकं कारण काय आणि याचा परिणाम येणाऱ्या दिवसांमध्ये काय संभवू शकतो, काय धोका आहे, म्हणून अशा पद्धतीनं यांनी ॲडव्हान्स पेमेंट घ्यायला सुरुवात केली असं तुम्हाला वाटतं? नाही, आता सर्व एकंदर परिस्थिती बघता सगळं असं जाणवतं आहे की युद्धजन्य स्थिती जी आहे आणि स्टॉक जो आहे पेट्रोल क्रूडचा जो सप्लाय आहे तो सप्लाय कुठेतरी रिस्ट्रिक्ट होण्याची शक्यता आहे. कुठेतरी गल्फ वॉर झालं त्यावेळेस जसं रेशनिंग चालू झालं तसं रेशनिंग होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने कंपन्या प्रिव्हेंटिव्ह म्हणून एक काळजी म्हणून हे सर्व घेत आहेत. बरं सर, आपल्याकडनं पेट्रोल पंप चालकांकडनं नेमकी काय काळजी घेतली जाते की जेणेकरून हा स्टॉक कमी पडणार नाही म्हणा किंवा येणाऱ्या काळात तुमची अडचण होणार नाही? नाही, आता पेट्रोल पंप चालक म्हणून आमची जबाबदारी एवढीच आहे की आमचं जे RTGS असतं, आमचं जे पेमेंट असतं ते आम्ही वेळेवर कंपनीला आगाऊ किंवा ज्या टाईम फ्रेम दिल्या त्या टाईम फ्रेममध्ये आम्ही करून ठेवतो, जेणेकरून कंपनीकडे माल उपलब्ध झाला की ते तातडीने आम्हाला तो माल पोचवतील. आणि शक्यतो सगळे जे पेट्रोल पंप आहेत ते त्यांच्याकडे स्टॉक सफिशियंट असावा पाहिजे, जेणेकरून जनतेची गैरसोय होणार नाही, ही काळजी आम्ही नक्कीच घेतो. सध्या तुमची जी काही चर्चा होती आहे असोसिएशनच्या लोकांमध्ये किंवा इतर काही तुमच्या जे तज्ज्ञ लोकांबरोबर, काय परिस्थिती उद्भवू शकते येणाऱ्या दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलच्या संदर्भात? नाही, आता कसं आहे माहिती आहे की कालच आमची भारत पेट्रोलियमची एक मीटिंग झाली. त्याच्यात अगदी स्टेट हेड जे आमचे होते, मिहिर जोशी सर किंवा आमचे टेरिटरी मॅनेजर, सर्व लोक उपस्थित होते. पण त्या सर्वांच्या म्हणण्यातून असंच जाणवलं की अगदी कॅज्युअल आहे, याच्यामध्ये काही फारसं तुम्हाला पॅनिक सिच्युएशन जाणवेल असं काही अजून तरी दिसत नाही आहे. त्यामुळे आता तरी सध्या असं वाटतं आहे की काल रशियाने परवानगी दिली रशियाकडून आपल्याला क्रूड घ्यायची आणि आपल्याकडं तसा फ्लोटिंग स्टॉक आणि अंडरग्राऊंड स्टॉक हा पण आपल्याकडे 70-80 दिवसापर्यंतचा आहे. म्हणजे अशी काही परिस्थिती निर्माण होईल असं तरी सध्या वाटत नाही. आता हे युद्ध किती लांबलं जातं त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. आपण बघतोय की या ठिकाणी नाशिकमधल्या पेट्रोल पंप चालकांकडून काही कंपन्यांनी आगाऊ पैसे घ्यायला सुरुवात केलेली आहे. आगामी काळामध्ये युद्ध जर आणखी चिघळलं, आणखी काही दिवस चाललं तर त्याचे थेट परिणाम जे आहेत ते पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवर होऊ शकतात. आणि या पार्श्वभूमीवर आता पेट्रोल पंप कंपन्यांनी देखील अशा पद्धतीनं एक बचावात्मक भूमिका म्हणा किंवा एक काळजीपोटी आगाऊ पेमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये आता युद्ध नेमकं किती दिवस चालतं, नेमकं काय स्थिती राहते, यावर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अवलंबून असणार आहेत. कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.